तर तामिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयडीएमके शिवाय सत्ता स्थापित होणार आहे। 1967 नंतर पहिल्यांदाच तिसऱ्याच पक्षाची सत्ता थलपतींचा टीव्हीके पक्षाच्या सत्तेच्या दिशेने सध्या वाटचाल करताना पाहायला मिळतोय। चित्रपट सृष्टीपाठोपाठ राजकारणामध्ये ग्रँड एंट्री आपण पाहिली थलपतींची आणि त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून आता सत्तेमध्ये ते जाणार आहेत। थलपतींच्या घरी विजयाचा जल्लोष सुरू झालेला आहे। टीव्हीकेची सत्तेच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू आहे आणि तामिळनाडू टीव्हीकेनं जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि सगळं वातावरण तामिळनाडूमधलं सध्या पालटलेलं आपल्याला पाहायला मिळते। कडांमध्ये 108 जागांवर आघाडी आहे। मोठी बातमी तामिळनाडूतल्या राजकारणातून सध्या आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। तर डीएमके एआयडीएमके शिवाय आता तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन होणार आहे। 1967 नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे तिसऱ्या पक्षाची सत्ता आणि आपण पाहतोय विजयाचा जल्लोष, आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। विजय थलपती यांचं हे निवासस्थान आहे आणि त्यांचे कुटुंबीय आपल्याला जल्लोष करताना दिसत आहेत। विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाने जोरदार मुसंडी मारली। 2024 फेब्रुवारीमध्ये त्यांनी पक्षाची स्थापना केली आणि चित्रपट सृष्टीला रामराम केला। जननायक हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता, पण राजकारणातले एक नवे नायक म्हणून त्यांचा तामिळनाडूच्या राजकीय पटलावर उदय होताना आपल्याला दिसतोय। 100हून अधिक जागांवर सध्या त्यांच्या पक्षाने आघाडी घेतली। विजय थलपती यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेले कार्यकर्ते आपण बघतोय। काही कार्यकर्ते आनंदाच्या मनात मिठाई वाटतात एकमेकांना, कारण मोठा विजय या पक्षाला मिळताना दिसतोय। जो पक्ष अवघ्या 2 वर्षाआधी निर्माण झाला, स्थापन झाला, त्या पक्षाला 100हून अधिक जागांवर सध्या आघाडी मिळताना दिसते। 118 हा बहुमताचा आकडा आहे तामिळनाडूतल्या, त्याच्यामुळे ही आघाडी कायम ठेवत यात आणखी जागांची भर पडली तर कदाचित सत्ता स्थापन देखील टीव्हीके करू शकतो। तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि राजकारण हे एक अतूट नातं राहिलेलं आहे। जनमानसावर एक कायम प्रभाव राहिलेला आहे आणि तोच प्रभाव विजय थलपती यांच्या विजयामुळे देखील अधोरेखित होताना दिसतोय। ग्राफिक्सवर एकदा आपण पाहूया। विजय थलपती यांचा परिचय जोसेफ विजय चंद्रशेखर, पूर्ण नाव। तेव्हा चित्रपट सृष्टीमध्ये आपण पाहिलं होतं थलपती म्हणजे सेनापती या नावाने त्यांची ओळख आहे। दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील आघाडीचा सुपरस्टार हे विजय थलपती। हे वर्ष चित्रपट सृष्टीमधून आपण त्यांना पाहिलं होतं, मात्र आता सत्ताकारणामध्ये आलेले थलपतींचा मोठा चाहता वर्ग तामिळनाडूमध्ये आहे आणि याच प्रेमापोटी त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश करून हे मोठं घवघवीत यश मिळवलेलं आहे। अनेक पुरस्कार आतापर्यंत एक कलाकार, एक अभिनेता म्हणून त्यांनी जिंकलेले आहेत। अभिनयासह सामाजिक क्षेत्रात सुद्धा मोठं काम आहे विजय थलपती यांचं। 2 फेब्रुवारी 2024 मध्ये टीव्हीके पक्षाची त्यांनी स्थापना केली। सप्टेंबर 2025 मध्ये राजकीय रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली होती। 39 जणांचा मृत्यू झाला होता। प्रकरण चांगलंच गाजलेलं होतं। इकडे विधानसभा निवडणुकीत थेट सत्ताधारी पक्षाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे। एक मोठं आव्हान राजकीय क्षेत्रात निर्माण केलं तामिळनाडूतल्या आणि सत्तेकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे।